आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आपल्या मनाचं काय करायचं मास्तरीन बाई? एवढे चंचल असते का नाही? आत्ता इथं मग तिथं. आत्ता ह्यो विचार करतोय, घटकेत दुसरा विचार करतोय. तुम्ही घर सोडून गेल्यापासून आमच्या आणि क्ष मनाचा जो काय खेळ चाललाय का नाही, काय केलं संपना जो. एक मन म्हणते कशाला एवढा विचार करतेस? तुझीच बायको आहे ना, रुसल्या तर मग घरला घेऊन ये तिला. घर बी शांत होईल, घरचं वातावरण बी शांत होईल. तेवढंच दुसरं मन काय माहिती का? उगाच घाईत काय निर्णय घेतलास आणि जर तो आई साहेबांनी पटला नाही तर मग मरतेस बघ. गोष्टी कुठल्या कुठं जातील मग. त्याच्यापेक्षा आई साहेबांचं मन सांभाळ, त्या जे म्हणतील ते कर म्हणताना थांबलोय आम्ही. आई साहेबांची आम्हाला गद्दारी करायची नाही आणि कवा करणार बी नाही. पण मास्तरीनबाई लग्नात आम्ही तुम्हाला बी वचन दिले, नेहमी तुम्हाला साथ देऊ म्हणून. ते बी आम्हाला पाळायचं आहे. म्हणताना की नाही आम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तुम्हाला काही ना काही मार्ग सुचवत असतोय. आज बी आम्ही तेच केलं. खरं सांगतो, आज जर तुम्ही घरला आला असता ना, शपथ एवढा आनंद झाला असता का नाही आम्हाला. पण आम्हाला माहित आहे तुमचा आनंद कशात आहे. ते तुमचा सगळा आनंद त्या शाळेत आहे. आणि आता ती शाळा प्रॉब्लेममध्ये म्हणल्यावर तुमचं मन कशात लागणार नाही आम्हाला चांगलं माहित आहे. एकदा का शाळा शेफ झाली तर मग तुम्ही आनंदी उचिला आहे का नाही. आणि आम्हाला तुम्ही आनंदी असलेलं पाहिजे बास, ते जास्त महत्वाचं आहे. म्हणताना हे सगळं करावले बघा मास्तरीन बाई, बाकी काय नाही. आणि आत्ता आपण जरी एकमेकांपासून लांब राहत असलो ना, तरी आपण मनाने एकत्र आहे. मला चांगलं माहीत आहे. ती काडी मोडची नोटीस असून दे, नाहीतर जगातला अजून कुठला पेपर असून दे, आपलं नातं नाही तोडू शकत. आपलं नातं 7 जन्माचं आहे. आय लव्ह यू मास्तरीन बाई. लय मिस करावले तुम्हाला, म्हणून फोटोचा किस घेतो. शाळा बंद करायचं म्हणलं ना मग तू, तो निर्णय काय तिला पटला नाही. मला विचारशील तर तिला सांगून टाक, शाळा बंद करणार नाही. काय करावं या सोनबाईंचं? आईला पाठवलं तरी बी आल्या नाहीत. याचा अर्थ त्या या सगळं मुद्दाम करू लागल्यात. त्यांना आता कळलंय आम्हाला त्यांची गरज आहे. जवळ त्या या घरात येत नाही तोवर मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही. आमचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. पण आमचं स्वप्न पूर्ण न झालेलं आम्हाला पटायचं नाही. त्यासाठी आता आम्हालाच पावलं उचलावी लागणार. भुवे, येऊ काय? ये की. भुवे, माफ कर मला. आई तू आधी बस बस. कशा पायी माफी मागतेस तू? मी सुनबाईला घरला आणू शकले नाही. तू माझ्याकडे कवा काय मागितलं नाहीस बघ. एक गोष्ट मागितलीस, ती बी मी पूर्ण करू शकली नाही. ठीक आहे ग आई, पण तू आमच्यासाठी प्रयत्न तरी केलेसच की. वय, पण नाही ना मला यश आलं. तू आमच्या समध्या इच्छा पूर्ण केल्यास, पण तुझी एक इच्छा मी पूर्ण करू शकली नाही. त्याचंच मला लय वाईट वाटतंय बघ. मला वाटलं होतं मी सुनबाईला आणायला गेल्यावर सुनबाई माझ्याबरोबर येईल, पण नाही आली. लय दुखावली गेली असं वाटतंय बघ. भुवे, एक सांगू, शाळेचा जो काही निर्णय आहे ना, तो लगेच घेतला पाहिजे बघ. तू घेतलाय की निर्णय. आम्ही शाळा बंद करणार आहोत, सांगितलं ना. हेच, याच निर्णयामुळं ती दुखावली गेली बघ. अगं ती शाळा 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 नीट आलाय आम्हाला त्या शाळेचा. लहानपणापासून शाळा आणि शिक्षण यांनी आमचा काही पिच्छा सोडलेला नाही. यो एकच बिझनेस आहे ज्यात आम्हाला कवा फायदा झालेला नाही. झालंय ते फक्त नुकसान. आणि खरं सांगू काय, शाळाचा इशा आता आमच्या हातात नाही. कोर्टाकडून नोटीस गेल्या. हे बघ, तू जर का शाळा बंद केलीस ना तर ती कवाच घरला येणार नाही. अशा कशा नाही येणार. उद्या आम्हीच जाणार आहोत त्यांना आणायला.
अधिपती, मी खूप मिस करते तुम्हाला. कधी विचारही केला नव्हता आपल्या आयुष्यात असं काहीतरी होईल. आपल्याला असं असं वेगळं राहावं लागेल. मला अजूनही आपले तेच 10 दिवस आठवतात. आपल्या घराण्याची रीत पूर्ण करण्यासाठी आपण दोघं आपल्या घराबाहेर पडलो होतो. खरं सांगू अधिपती, मी जेव्हा ती रीत ऐकली तेव्हा मला थोडा धक्काच बसला. माझी खात्री होती की आपण 10 दिवस आनंदात सुखात राहू. पैसे नव्हते आपल्याकडे, डोक्यावर छतही नव्हतं, पण तरी आपण सगळं काही ठीक करू असं वाटत होतं. पैशांसाठी जेव्हा तुम्ही कुस्ती खेळायचा निर्णय घेतला तेव्हा तर इतकं टेन्शन आलं होतं, पण तुम्ही मात्र एकदम कॉन्फिडेंटली खेळली स्पर्धा आणि बक्षीस मिळवलं. केवढी मेहनत करून तुम्ही ते बक्षीस मिळवलं. तुम्ही खूप वेगळे आहात अधिपती. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर अधिपती, तुमचा विषय लय हार्ड आहे बघा. कधी एकदा तुम्हाला भेटते आणि आपल्या बाळाबद्दल सांगते असं झालंय. लवकर आपल्यातला दुरावा संपला पाहिजे अधिपती. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला लवकरात लवकर आपल्या घरी यायचंय. हा बाबा. हा अक्षरा बाळा, आपण बोलू शकतो ना? सॉरी बाळा, मी एवढ्या रात्रीचा तुला फोन केलाय. झोपमोड नाही झाली तुझी? नाही नाही, मी जागीच होते. बोला ना. बाळा, काय झालं असेल का नेमकं? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे बाळा, मी आता भुवनेश्वरीचा हारलेला चेहरा बघून आलोय. इतका परिणाम झालाय ना, तू आलेला नाहीस त्याचा तिच्यावरती. बापरे. अरे देवा, म्हणजे काय केलं त्यांनी? काय काय केलं? बोललं नाहीत ना ते तुम्हाला काही? नाही ग, ती कशाला काय बोलते आता मला. मीच बोलून आलो तिच्याशी. काय? हेच, आता काय करणार आहेस तू असं विचारलं मी तिला. कशाबद्दल? अगं म्हणजे तुला घरी परत कधी आणणार आहे हे विचारलं मी तिला. मग काय म्हटल्या? अक्षरा, आता ती बाकी कुणाला तुला न्यायला पाठवणार नाहीये. म्हणजे मला कळलं नाही. आता ती स्वतः तुला भेटायला येते. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम स्वतः येणार मला न्यायला? हो, असं म्हणाली ती मला. आणि अक्षरा, मला वाटते की ती आता काहीही करून तुला भेटेलच. कारण आता ती स्वतः तुला भेटल्याशिवाय काही होऊ शकत नाही हे तिला कळलंय. आणि बाळा, तिचा फोन वगैरे आला तुला तर भेट. हं तिला. हीच संधी आहे तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्याची, तुला जे हवं ते करून घेण्याची.